नमस्कार. आपण पाहत आहात तर डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. कावचा जमालपाडा येथे गावित कुळ परिवाराचे मंदिर उद्घाटन. दादरा नगर हवेली परिसरातील दुधनी आणि कावचा गावामध्ये गावित कुळ परिवाराच्या वतीनं जमालपाडा येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या मंदिराचे उद्घाटन रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. महेशभाई गावित तसेच गावित कुळ परिवाराच्या पुढाकारातून हे मंदिर उभारण्यात आलं असून या उपक्रमामुळे परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला चालना मिळाली आहे. उद्घाटन प्रसंगी दादरा नगर हवेलीतील ग्रामस्थांसह आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दुधनी आणि कावचा परिसरात नव्यानं उभारलेले हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला खानवेल स्कूलचे शिक्षक लखमाबाई गावित, भिकूभोई गुरुजी, महेंद्र गवळी, कावसा गावचे माजी सरपंच तसेच रत्नार गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद गावित. न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी दादरा नगर हवेलीतील अतिशय जंगलात असं हे गाव या ठिकाणी वसलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक वर्षापासून आदिवासी समाज या ठिकाणी राहत आहे. हळूहळू आदिवासी मुख्य प्रवाहामध्ये येत असताना शिक्षण त्याचबरोबर आपलं शेती असेल उदरनिर्वाह करून आज कुठेतरी आदिवासी समाज शिकलेला आहे आणि अशातच आमचे एक गावित कुळ परिवाराचे महेशभाई गावित या ठिकाणी आहेत. आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया की महेशभाई, हे जे आज मंदिर आपण बनवलेलं आहे हे आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? सबसे पहले तो सभी को रामनवमी की बहुत ढेर सारी शुभकामनाएं और आज के पावन दिन और पावन अवसर पर मैं सभी को बधाई देता हूं और धन्यवाद करता हूं कि आप लोग यहाँ पर सभी आए. और जैसे गोविंद गावित जी ने कहा कि ये प्रेरणा तो माता रानी का आशीर्वाद हमारे गावित परिवार के ऊपर सदैव है और रहेगा. और ये हमारी पूर्वजों की, हमारी संस्कृति, हमारे आदिवासी की धरोहर है और इसी संस्कृति की और इसी धरोहर को आगे बढ़ाते हुए हम लोगों ने हमारे वडीलों से ही ये प्रेरणा ली कि जब तक हमारी संस्कृति जीवित रहेगी, जब तक आदिवासी है तब तक हमारे संस्कृति, हमारा आदिवासी कल्चर, हमारे ये माँ कुल देवी का अस्तित्व हमेशा जीवित रहे, ये हमारी भावना है और सभी से यही हमारी प्रार्थना है. या ठिकाणी आदिवासी संस्कृतीनुसार आपले हे जे कुलदैवत सगळे जे देव बसवलेले आहेत हे जसं जसं सण येईल, उत्सव येईल त्यावेळी त्या परंपरेने आपली जी आदिवासी संस्कृती आपण टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यासाठी म्हणून पुढे भविष्यासाठी आपल्या समाजासाठी अजून काही पुढे बनवणार आहात का आपण? नाही, हे आमचा पहिला कदम आहे आणि सांगतात का पहिला कदम मजबूत राहतो तर दुसरा कदम ऑटोमॅटिक मजबूतच निघतो. आणि हे क्षेत्रामध्ये पहिला एक हिंदू मंदिर आहे आणि आम्हाला खुशी आहे काय ते आम्ही गावित कुळ परिवारनी बनवलं आहे. आणि भले लहान मंदिर आहे पण आमची आस्था मोठी आहे आणि इथं आमची माँ हिमाई, आमची कुळदेवी आणि प्रभू श्रीरामचे पावन जन्मदिवसचे अवसरवर त्याचा आम्ही आज प्राणप्रतिष्ठा महोत्सव केला आहे. सगळ्यांना आशीर्वाद मिळेल आणि आमचा परिवार आणि हा गाव आणि सगळा जो आपला आदिवासी समाज आहे इथून आशीर्वाद घेऊन आणि पुढे वधेल असे आमची सगळ्यांची आशा, अपेक्षा आणि प्रार्थना आहे. या ठिकाणी आदिवासी संस्कृतीनुसार आपले हे जे कुलदैवत सगळे जे देव बसवलेले आहेत हे जसं जसं सण येईल, उत्सव येईल त्यावेळी त्या परंपरेने आपली जी आदिवासी संस्कृती आपण टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यासाठी म्हणून पुढे भविष्यासाठी आपल्या समाजासाठी अजून काही पुढे बनवणार आहात का आपण? नाही, हे आमचा पहिला कदम आहे आणि सांगतात का पहिला कदम मजबूत राहतो तर दुसरा कदम ऑटोमॅटिक मजबूतच निघतो. आणि हे क्षेत्रामध्ये पहिला एक हिंदू मंदिर आहे आणि आम्हाला खुशी आहे काय ते आम्ही गावित कुळ परिवारनी बनवलं आहे. आणि भले लहान मंदिर आहे पण आमची आस्था मोठी आहे आणि इथं आमची माँ हिमाई, आमची कुळदेवी आणि प्रभू श्रीरामचे पावन जन्मदिवसचे अवसरवर त्याचा आम्ही आज प्राणप्रतिष्ठा महोत्सव केला आहे. सगळ्यांना आशीर्वाद मिळेल आणि आमचा परिवार आणि हा गाव आणि सगळा जो आपला आदिवासी समाज आहे इथून आशीर्वाद घेऊन आणि पुढे वधेल असे आमची सगळ्यांची आशा, अपेक्षा आणि प्रार्थना आहे.